कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माझ्या हस्ते पार पडले। याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। ते या उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। मंत्री सरनाईक म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर गायमुख कासारवडवली परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो। तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला। त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणे शक्य झाले आहे। या प्रकल्पामुळे ठाणे बोरिवली वसई JNPT गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार असून गायमुख ते वाघबीळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूची मार्गिका आजपासून खुली झाली असून उजव्या बाजूचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे। ठाण्याच्या गतिमान विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा निर्माण करीत राहू असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले। हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे, कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी 5 वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वरनं मेट्रो जात असताना खालनं फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे, कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल। आणि त्यावेळेस MMRDA प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते। आज त्याचा फायदा होतोय। फ्लायओव्हर ही कासारवडवलीच्या एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे। पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू। त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे। आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ 90% ही ह्या घोडबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे। मेट्रोही लवकरात लवकर साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही MMRDAच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। परंतु हा ब्रिज मात्र घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल। दयनीय दिशा झालेली आहे रस्त्याची सर्व्हिस रोडची। MMRDAच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, कारण पूर्वी हा PWDचा रस्ता होता, परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे। 2 खाती जी वेगवेगळी असल्या कारणाने त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा, कारण योग्य वाटत नाही। दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो, असं होता कामा नये। हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोडबंदरचा रस्ता आहे तो काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँक्रीटचा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येते ते येणार नाही। पण मेट्रोच्या खाली हा ब्रिज बनत आहे, त्यामुळे डावीकडचा बनला आहे, उजवीकडचा बाकी आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रो आणि हे ब्रिज असे येणाऱ्या किती लक्षवेधी असणार आहे? बरोबर आहे। शेवटी हा घोडबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात, त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तसेच वसई विरार असू द्या, दहिसर असू द्या किंवा मीरा भाईंदर असू द्या, या शहरांना जोडणारा हा घोडबंदर रस्ता आहे। त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात, परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच, परंतु त्याचबरोबर आणि गायमुख पासून फाउंटन हॉटेल पर्यंत एक टनेलचा सुद्धा निर्माण करतोय आणि या टनेल झाल्यानंतर दुसरा बोरिवली टनेल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत। मंत्री आपण पालवा ब्रिज संदर्भात देखील राजकारण होताना पाहायला मिळते, ठाकरे असेल बघा। आता राजकारण तर या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजच चालू झालं। आता मीरा भाईंदरला एक मोर्चा होता, त्या मोर्चा मराठी जणांचा मोर्चा होता, त्या मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो। त्या ठिकाणी उभाटा आणि मनसेचे काही लोक होते, त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। त्यामुळे कसं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार, परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि विकासाच्या बाबतीत आज ते पुढे आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करतोय।
ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे। त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला। यावेळेस आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला। ठाणे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे। शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे। प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत आहे। ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे। वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे। त्यातच कळव्याला होणारा पाणी पुरवठा आता ठाण्यात वळवण्यात आला असल्याने कळवा, खारीगाव, विटावा डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढं सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही। तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे ते गढूळ स्वरूपाचे आहे। पाण्याचा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे। त्यामुळे प्रशासनाला जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले। या आंदोलकांनी रिकामे हंडे घेऊन पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच प्रभाग समितीसमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला। तर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी हा मोर्चा फक्त झाकी आहे, मुख्य आंदोलन बाकी आहे असा इशारा दिला। तर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाण्यात अनधिकृत बांधकामांना द्यायला पाणी आहे पण नागरिकांना पाजायला पाणी नाही, हे खेदजनक आहे। आज कार्यालयात खुर्च्या उभवणारे हे अधिकारी जर पाणी देऊ शकत नसतील तर त्यांना पदावर बसण्याचा अधिकार काय, असे म्हटले। आम्ही पावसातोडे भिजून आलोय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे। पाणी हे सगळ्यांना लागतं। पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बीइंग्स। तर ती पण अजून टीएमसी पुरवत नाहीये। आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टीएमसी काही करायला तयार नाही। आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता टीएमसीने अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल। म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का? कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का? फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं। आता काय इलेक्शन येत आहेत, आता इलेक्शन येत आहेत, ह्या प्रभागाचा विकास करायचा आहे, कळवा मुंब्राचा विकास करायचा आहे म्हणून आमचे काही लोक गेली आहेत ना तिथे। मग ते काय करतायत? फक्त क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा विकास नाही झाला। जे मूलभूत सुविधा आहेत त्याच तुम्ही पुरवल्या नाही तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लोक जाऊन काय करणार आहेत? तुम्ही आता सत्तेत आहात ना, तर कळवेकरांचे हे जे बेसिक नीड्स आहेत, पाणी झालं, कचरा झालं, गटारं झाली, हे झालं, हे सोडून रस्ते ते सोडून तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करायला जाताय। खूप छान, कळव्याचा विकास असाच होता राहावा, पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत यासाठी तुम्ही तुमच्या बॉसेसकडे का फाईट करत नाहीयेत? का तुम्ही टीएमसीला सांगत नाहीत की आमच्या कळव्याला पाणी द्यावं? म्हणजे द्यायलाच पाहिजे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी।
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या साबेगाव या ठिकाणी म्हात्रे बिल्डिंग मध्ये राहणारे गोटी मेटाले परिवारातील यशोदा ब्राह्मया 28 वर्षीय आईने आपल्या 4.5 वर्षाची चिमुकलीला स्टीलच्या उलथण्याने बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ त्याच आईच्या मोठ्या मुलीने मोबाईलमध्ये कैद केला. घटनेची माहिती दिवा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणून सदर घटनेचा जबाब नोंदवला आणि 4.5 वर्षीय चिमुकलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार यशोदा ब्राह्मया वय 28 आईवरती भारतीय न्याय संहिता सेक्शन 115(2), 118(1), 75 बाल संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस स्टेशन PSI अनिल सोनावणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 4.5 वर्षीय मुलीला बेदम मारहाण करणारी आई यशोदा ब्राह्मया यांना नोटीस देऊन ठेवण्यात आली आहे आणि या मुलीला महिला व बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती PSI दिवा अनिल सोनावणे व पीडित चिमुकलीची वकील विद्या गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. काल दिनांक 6/7/2025 रोजी सकाळी 11 वाजता सुमारास दिवा पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार यांना एका दक्ष नागरिकांना फोन करून कळलं की BR म्हात्रे बिल्डिंग साबेगाव दिवापूर या ठिकाणी एक महिला ही आपल्या 4 वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तिथं विचारणा केली. शेजारचे लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला नामे यशोदा गुडी मिटाला तिची लहान मुलीचं नाव तन्वी आहे, वय 4 वर्ष, तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं. त्यानंतर सदरबाबत परिपूर्ण चौकशी केली असता त्यामध्ये सदर मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेलं अपत्य होतं आणि आता सध्या तिचा जो दुसरा नवरा आहे संजय देवेंद्र, सध्या बेंगळुरूच्या नोकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेले 5 मुली आहेत. ते 4 मुलं सोबत राहिले आहेत. त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बाबत तिची जी मुलगी आहे, सावत्र मुलगी जया नाव आहे, 17 वय, तिने सदर बाबत व्हिडिओ काढून ठेवलेले आणि त्यांनी सदरचा व्हिडिओ तिची त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉफिल राहिला आहे तिला तो व्हिडिओ पाठवला. त्यानंतर ती आजी जया गुडी मेटाला राहिला सायन कोळीवाडा अँटॉफिल त्यांनी येऊन सदर बाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली. त्या तक्रारीचा सविस्तर जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 1160/2025 भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1) तसेच JJ ऍक्ट 75 या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वकील श्री अनिल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सर, नेमकं आईने कशामुळे मारलं, काय सांगितलं का आईने कशाला मारलं त्या मुलीला? सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि तिच्याकडे अजून चौकशी अद्याप चालू आहे. त्याच्यातून नेमकी मारण्यामागचा उद्देश काय होता हे अजून निष्पन्न झाल्यानंतर तशी पुढील कार्यवाही करीत आहोत. नमस्कार, मेरा नाम है एडवोकेट विद्या गोसावी. ऐसा हुआ कि आज सुबह मुझे मेरे क्लाइंट ने फ़ोन किए और कुछ वीडियो और फोटोज़ भेजे. ये मेरी क्लाइंट है, इनकी पोती है 4.5 साल की. तो आज सुबह इनकी बहू ने जो 4.5 साल की इनकी पोती है इतना ब्रूटली उसको मारा है, बेरहमी से मारा है. अगर आप भी देखोगे तो आपको समझेगा कितना बेरहमी से मारा है. तो इन्होंने मुझे कहा कि मैडम आप हमारे साथ आइए, उसके ऊपर हमें FIR करनी है, गुना दाखल करना है. तो अकॉर्डिंगली मैं यहाँ पे आई, पुलिस से मिली, साहब से बात किया तो साहब अभी FIR ले रहे हैं उसके अगेंस्ट. बहुत ब्रूटली मारा है 4.5 साल के बेटी को. क्या नाम है मैम वो बेटी का नाम क्या है? तन्वी गुड़ी मेटला करके नाम है उसका. और इसकी मम्मी ने जो मारा है उसका क्या नाम? उसका यशोदा गुड़ी मेटला.
तो अभी आप लोग FIR के लिए यहाँ पर आए थे, तो क्या क्या आश्वासन दिया गया है FIR के लिए? हाँ, साहब ने बोला है कि आज FIR लॉन्च करवा देंगे और आगे फिर जो कार्रवाई है वो करेंगे।